गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रातली जनता ज्याची प्रतीक्षा करत होती ती शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा राज ठाकरेंनी केली। कोण किती जागा लढवणार याचे आकडे मात्र दोघांनी गुलदस्त्यात ठेवलेत। जे उमेदवार असतील त्यांना कळवलं जाईल असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली। गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना, युबीटी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ठाकरे बंधूंच्या युतीची प्रतीक्षा होती। अखेर युतीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात जल्लोष आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यभरात आनंदोत्सव साजरा केला आहे। आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची रणनीती ठरवण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांच्या सोबत चर्चा झाली आहे। यावेळी विविध विषयांबाबत धोरणात्मक चर्चा केली। निवडणुकीत मांडायचे मुद्दे, जागा वाटपावेळी झालेली चर्चा याबाबत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांशी शिंदेंनी सखोल चर्चा केली। मुंबई भाजप निवडणूक संचालन समितीची बैठक सुरू आहे। दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक आहे। या बैठकीला भाजप निवडणूक प्रभारी आशिष शेलार, राहुल नार्वेकर, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, अतुल भातखळकर उपस्थित आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 2 दिवसात महायुतीची घोषणा होणार आहे। मुंबई महापालिकेच्या 200हून अधिक जागांवर भाजप शिवसेनेमध्ये एकमत झाल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिली। कोण कुठे लढणार याचा विचार आपण करत नाही असं साटम यांनी सांगितलं। निवडणुकीआधीच वातावरण तापलं। मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयानं दणका दिलाय। कुडाळ न्यायालयानं तिघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलाय। 2 दिवसांच्या आक्रमक भूमिकेनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तलवार म्यान केली। नाराजीनंतर मुनगंटीवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। मुंबईत काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक असणार आहे। राज्यातले प्रमुख नेते त्याला उपस्थित राहणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले असे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित राहतील। राज ठाकरेंनी ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे। मात्र जागा वाटपावर बोलण्यास त्यांनी नकार दिला। जागांचा आकडा सांगणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं, तर आमचं जागा वाटप पूर्ण झालंय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये काँग्रेसला जय महाराष्ट्र केलाय का अशी चर्चा रंगली आहे। कारण वरळीमधल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सूचक वक्तव्य केलं। मुंबईत काँग्रेसने आधीच भूमिका ठरवली आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून काँग्रेसला 50 जागांसाठीचा प्रस्ताव देण्यात आला। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र लढले तर फायदा होईल अशी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची भूमिका आहे। भिवंडी निजामपूर महापालिका निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी 456 नामांकन अर्ज विक्री झाले। मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाहीये। येत्या काही दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगवान होईल अशी अपेक्षा आहे। भाजपा शिवसेना नेत्याची मुंबई महापालिका निवडणुका जागा वाटपासंदर्भात रंगशारदा इथं बैठक झाली आहे। ही बैठक जवळपास 3.5 तासांपेक्षा जास्त वेळ चालली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटपासंदर्भात या बैठकीत सखोल चर्चा झाली। शिवसेना समसमान जागा लढवण्यावर भर देते, भाजप मात्र जास्त जागा द्यायला तयार नाही। यावरच महायुतीमध्ये चर्चा होत असल्याची सूत्रांची माहिती आहे। गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेनं निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय। वांगणी सारख्या ठिकाणी गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय सरकारला राजकीयदृष्ट्या महागात पडेल असं म्हणत गिरणी कामगारांच्या मुलांनी महापालिकेच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे। अंथरुणाला किळलेल्या आजारी ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांग नागरिक मतदानापासून वंचित राहणार असल्याची शक्यता आहे। अशा नागरिकांना नेमकं मतदान करायचं कसं असा प्रश्न उपस्थित झाला आहे। कारण यावेळी निवडणूक विभागाने या संदर्भात कुठलीच तयारी केली नाहीये। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। राज ठाकरेंनी सांगितलंय मुख्यमंत्र्यांचा सुद्धा व्हिडिओ फिरतोय, त्यामध्ये ते अल्लाह हाफिज म्हणतायत। त्यांनी या गोष्टी आम्हाला शिकवू नये, माझ्याकडे सुद्धा खूप व्हिडिओ आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलंय। राज्यात मुलं पळवणाऱ्या टोळ्यांसारख्या आणखी 2 टोळ्या कार्यरत आहेत। या 2 उमेदवार पळवतात असा टोला राज ठाकरेंनी नाव न घेता भाजप आणि शिंदे सेनेला लगावला। त्यांच्या या टीकेला माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारांनी उत्तर दिलं। मनसेचे नगरसेवक पळवणाऱ्यांशी राज ठाकरेंनी युती कशी केली याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं असा सवाल त्यांनी केला आहे।
गुंड मयूर शिंदेचा अखेर भाजपात प्रवेश झालाय. ठाण्याच्या वर्तकनगरमधील पक्ष कार्यालयामध्ये आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला धक्का बसला. माजी नगरसेवक दिलीप बोऱ्हाडे आणि संगीता बोऱ्हाडे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश पार पडला. यामुळे सानपाडा भागात शिवसेनेची ताकद वाढणार असा अंदाज व्यक्त होतोय. ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर राज्यभरात शिवसैनिक आणि मनसैनिकांनी जल्लोष केला. अनेक ठिकाणी वाजत गाजत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. याचवेळी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री आणि राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी देखील जल्लोष दिसला. शिवसेना युबीटी आणि मनसे युतीची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. यावेळी ठाण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे ब्रँडच्या घोषणा दिलेल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर कल्याणमध्ये शिवसेना युबीटी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित जल्लोष केलाय. ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केलाय. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतही शिवसेना युबीटी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी एकत्रित जल्लोष केलेला आहे. बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या, तुम्हाला गरिबांची काळजी नाही, अशा शब्दात उच्च न्यायालयानं मुंबई महापालिका आणि MPCBला सुनावलेला आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना केल्या नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा देखील न्यायालयानं दिला आहे. आता AI निर्मित फोटो व्हिडिओवर शिक्का येणार आहे. केंद्र सरकार लवकरच याबाबत नियमावली जाहीर करणार आहे. यामुळे डीपफेक आणि चुकीच्या माहितीचा होणारा प्रसार रोखण्यास मोठी मदत होईल. AI फोटो, व्हिडिओज आणि ऑडिओ क्लिप्सची ओळख पटवणं आता अनिवार्य होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षामध्ये मोठं गिफ्ट मिळणार आहे. 1 जानेवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई भत्ता वाढण्याची अपेक्षा असून केंद्रासह काही राज्यातही किमान वेतनात वाढ होऊ शकते. नववर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे बदल करण्यात आले. PM किसान योजनेसाठी युनिक ID बंधनकारक केलं जाणार आहे. तर पीक विमा योजनेमध्ये वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात गोवेली इथं धर्म जागरण महोत्सवाची काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसादानं सांगता झाली. यावेळी कीर्तनाची सेवा केशव महाराज उखळीकर, परळी वैजनाथ यांनी बजावली आहे. बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून सेवेत येणार आहे. 25 डिसेंबरला अर्थात नाताळच्या मुहूर्तावर नवी मुंबई विमानतळावरून आकाशात पहिलं प्रवासी विमान झेपावणार आहे. देशातील अत्याधुनिक हरित पट्टा अर्थात ग्रीनफील्ड विमानतळ म्हणून विकसित झालेल्या या प्रकल्पामुळे हवाई वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे. मुंबई दिल्लीसह उत्तर भारतात पसरलेल्या दाट धुक्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला. दाट धुक्यामुळे तब्बल 500 विमानांना विलंब झाला तर 14 विमानं रद्द झाली. याचा सर्वाधिक फटका दिल्ली विमानतळाला बसला. एकट्या दिल्ली विमानतळावरून 10 विमानांचं उड्डाण रद्द झालं आहे. पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी 27 डिसेंबरला 300 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे आणि पर्यटकांचे हाल होण्याची शक्यता आहे. कांदिवली बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या 6व्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे 300 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि राजकीय तणावामुळे सोन्या चांदीनं आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरानं 1,40,850 रुपये प्रति 10 ग्रॅम हा नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला. केवळ सोन्यानंच नाही तर चांदीनंही 2,17,250 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठून गुंतवणूकदारांना मालामाल केला आहे. वायू प्रदूषण आताच रोखलं नाही तर मुंबईची दिल्ली होईल, अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. मुंबईमधील वाढतं वायू प्रदूषण आणि बांधकाम स्थळावरील असुरक्षित परिस्थितीबद्दल उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. मुंबईमधील वाढतं वायू प्रदूषण आणि बांधकाम स्थळावरील असुरक्षित परिस्थितीबद्दल हायकोर्टानं मुंबई मनपाला धारेवर धरलं. आयुक्तांना रस्त्यावर घेऊन जा म्हणजे कळेल, अशा शब्दात कोर्टानं खरडपट्टी काढलेली आहे.